महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित शक्ती सहकार छत्रपती संभाजीनगरची पंचवार्षिक निवडणूक 20 मे 2025 रोजी होत असून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे आज परभणीत प्रचार दौऱ्यावर आले होते। तसेच परभणी आगारास भेट देऊन मतदारांना आवाहन केले। मागील 66 वर्षापासून ही संस्था एसटी कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली काम करत असून पारदर्शकपणे संस्थेचे काम सुरू असल्याचे मत अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केले व यापुढे बोलताना सांगितले की येत्या 20 मे रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या सर्व 17 उमेदवारांना बस या निवडणूक निशाणीवर शिक्का मारून विजयी करावे। यावेळी गोविंदा वैद्य, उमेदवार जयश्री रोकडे, संदीप प्रधान, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानोबा साबळे, राम तिडके, आकाश मुळे, आगडे दादासह एसटी कर्मचारी उपस्थित होते। कर्मचारी मोठ्या संख्येने आम्हाला निवडून देतील यामध्ये तरी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। परंतु आज या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना काल मी सदावर्तेंचं भाषण जालन्याचं ऐकलं। ते म्हणत होते की 48 द्या, 7वा वेतन आयोग 48 तास द्या आणि 7वा वेतन आयोग देतो। सदावर्तेंच्या संपामध्ये आज लोकांचं 3,30,000 पासून 8,80,000 पर्यंत नुकसान झालं। बँक विश्वासाने लोकांनी त्यांच्याकडे दिली। बँकेला 50 लाख रुपयाचा आरबीआयचा दंड आलाय। अ वर्गातून बँक ड वर्गात गेली। कधी तिची पतपेढी होईल? त्या संचालक मंडळाने इतके पैसे खाल्लेत। शहाजी पाटील नावाची जी समिती नेमलेली होती त्याच्या 23 प्रकरणामध्ये हे संचालक मंडळ दोषी आढळून आले। यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या निष्पन्न झालेले। आरबीआयने त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सहकार आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। सहकार आयुक्तांनी बरखास्तीचा प्रस्ताव पाठवल्याचंही आम्हाला कळालेलं आहे। राहुल दबाले, जनशक्ती, परभणी। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।